नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आता दोनही जोड्या एकाच रूममध्ये राहायचं ठरवतात. आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते की आपला डिवोर्स साईन झाला आहे, त्यामुळे तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. त्यावर जीवा आता नंदिनीला समजावं लागतो की असं कसं म्हणतेस नंदिनी तू, अगं डिवोर्सला अजून 6 महिने बाकी आहे आणि जर आपण एका रूममध्ये आहोत तर मग बोलायला काय हरकत आहे. असं म्हणून आता तो विचार करतो की आता आपण झोपायचं आहे ना, मग मी वरती झोपणार, तू खाली. नंदिनी म्हणते मी नाही झोपणार खाली. आणि मग दोघंही वाद घालू लागतात आणि मग फायनली असं ठरतं की दोघंही एकाच बेडवर झोपणार आहेत. तर पुढे आता सेम पार्थ आणि काव्या दोघंही रूममध्ये झोपण्यावरून भांडणं करत असतात, कारण काव्याला काही खाली झोपायचं नसतं. तर पार्थसुद्धा म्हणत असतो की हा बेड तर माझा आहे. मग त्यावर काव्या म्हणते की अरे पण आपण एका रूममध्ये राहतो, म्हणजेच आपण रूममेट्स झालो ना, मग आपल्या दोघांनाही समान अधिकार, म्हणजे मी पण बेडवर आणि तुम्हीसुद्धा बेडवर झोपायचं. पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो काय, एकाच बेडवर? काव्या म्हणते हो, रूममेट्स असल्यावर असंच एकत्र राहावं लागतं ना. त्यावर आता पार्थला समजतच नसतं. मग आता तो दुसऱ्या बाजूला तोंड फिरवून झोपतो, तर काव्यासुद्धा दुसऱ्याच बाजूला तोंड करून एकाच बेडवर ते दोघंही झोपतात. तर प्रेक्षकांनो, ही मंजरी आता त्यांच्या नात्यांना परत एकत्र आणू शकेल का, हेच आपल्याला पाहायचे. खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पुढील काही भागांमध्ये, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.